ज्या ज्या घटना त्यांच्या जीवनात घडल्या, लोकांच्या जीवनात घडल्या, प्रसंग घडले, अशा प्रासंगिक स्वरूपामध्ये त्यांनी जे काही गाथा पठण केलेलं आहे, त्यावर त्यांच्या वाणीतून जे काही शब्द आलेले आहेत, त्या प्रसंगाला धरून त्याला धम्मपद म्हटलेलं आहे. आणि आजच्या गाथा अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे बौद्ध साहित्यामध्येच नव्हे तर बौद्ध धम्मामध्येच ज्या 2 अजरामर महिला अतिशय मोठ्या नावाजलेल्या आहेत, 2550 म्हणूया किंवा 68 म्हणूया, इतक्या मोठ्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांचं विस्मरण झालेलं नाही. आणि म्हणून किसा गौतमी आणि पटाचारा या सर्वसामान्य गृहिणी आहेत आणि सर्वसामान्य जीवन जगत असतानासुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अतिशय ज्या काही घटना घडल्या आणि त्या घटनांचा परिणाम त्यांच्या मनावर इतका झाला, कदाचित बुद्धाचे म्हणजे श्रावस्तीमध्ये जर बुद्ध नसते किंवा बुद्ध त्या काळामध्ये नसतेच किंवा कुठेतरी दूर असते, राजगृहामध्ये असते किंवा वैशालीमध्ये असते, या दोघींचं काय झालं असतं आपल्याला माहीत नाही. कदाचित त्या इतिहासामध्ये किंवा बौद्ध साहित्यामध्ये त्या नसत्या. पण बुद्धाशी जे जे जोडले गेले कुणी असून होते ते काय झालेले आहेत, अजरामर झालेले आहेत. बुद्ध नसते तर या लोकांचं काही महत्त्व नसतं. म्हणजे बुद्धाचं इतकं मोठं महात्म्य आहे या भूतलावर की त्यांच्यासोबत जे जे जोडले ना ते सुद्धा काय झाले, अजरामर झाले. त्यांचा नाव लौकिक झाला. 2550 वर्षानंतर 2500 वर्षानंतर आपण जुडल्या गेलो बुद्धाशी आणि आपण काय झालो, आधुनिक जगामध्ये अस्पृश्य समाज 50 वर्षामध्ये किती अभूतपूर्व क्रांती करू शकतो. जगामध्ये अभ्यासक अतिशय मोठे अचंबित झालेले आहेत की 50 वर्षामध्ये हा समाज कुठल्या कुठं गेलेला आहे. बरोबर आहे. जगाच्या पातळीवर, जगाच्या प्लॅटफॉर्मवर बाबासाहेबांचे अनुयायी काय करत आहेत, नावलौकिक करत आहेत. हे कशामुळं झालं, हे बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाशी जोडल्यामुळं झालं. अनेक लोक बाबासाहेबांच्या आरक्षणामुळं, बाबासाहेबांच्या कार्यामुळं, बाबासाहेबांच्या सगळ्या घटनेमुळं अनेकांचं काय झालेलं आहे, कल्याण झालेलं आहे. परंतु त्यांनी मर्यादित कल्याण साधून घेतलेलं आहे. पोटा पाण्याचा प्रश्न मिटला रे मिटला की आमचं झालं, याच्या पलीकडे ते गेले नाहीत. परंतु बौद्ध समाज जो आहे तो बौद्ध समाज केवळ पोटार्थी झाला का, पोटार्थी नाही झाला. बाबासाहेबांनी अतिशय मोठा राजमार्ग स्वतःच्या विकासासाठी दिला. त्या राजमार्गावर वाटचाल करताना, त्याचं मार्गक्रमण असताना ते काय झाले, बाबासाहेबांच्या सोबत आले आणि धर्मांतर, 10 लाखांचं धर्मांतर. बरोबर आहे. म्हणजे बाबासाहेबांचा जो काही तो महिनाभराचा कालावधी आपण पाहतो, 10 लाख लोक त्यावेळेस काय झाले, बौद्ध झाले. काही आठवड्यामध्ये, 2-4 आठवड्यामध्येच. म्हणजे 5 लाख तर दीक्षाभूमीचे आहेत, त्याच्यानंतरचे 2-2.5 लाख चंद्रपूरचे आहेत आणि त्या दरम्यान जागोजागी ज्या धर्मांतराच्या कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये जवळपास त्या आठवड्याभरामध्ये 10 लाख लोक बुद्धाशी जुडले गेले. आणि म्हणून आपल्याला जो मान सन्मान मिळतो ना, जो स्वाभिमान आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे, तो स्वाभिमान म्हणजे बाबासाहेबांनी बुद्धासोबत आपलं नाव जोडलं म्हणून आपण काय झालो, अस्पृश्य गणलेला समाज, ज्याला कोणी शिवून घेत नव्हतं, त्याला कोणी जवळ करत नव्हतं, जो कोणी त्याला पाणी कोणी देत नव्हतं, अशा फाटक्या समाजाला आज काय झालेलं आहे, अचंबित झाले लोक की हे असं इतकं मोठं अभूतपूर्व कसं काय झालं कार्य. बाबासाहेबांची धम्मक्रांती, बाबासाहेबांचं अभूतपूर्व कार्य आणि बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धासोबत जोडलं, त्याचे ते परिणाम आहेत. आपल्यासोबतचे समाज बघा आज तिथंच आहेत. मानसिक त्यांची जी अवस्था आहे, त्यांचं जे भावनिक रितेपण आहे, रिकामपण त्यांच्या मनामध्ये जे आहे, बुद्धीची अतिशय मोठी त्यांची काय झालेली आहे, कुचंबना झालेली आहे. काय करावं काय करू नये,
कुठल्या मार्गाला जावं. अनेक लोक अंधश्रद्धेमध्ये आहेत, अनेक लोक नवस तायास करत आहेत, उपास तापास करत आहेत, नवस सायास करत आहेत. अनेक रूढी परंपरा, सणवार, रीतिरिवाज याच्यामध्ये सगळा त्यांचा कमवलेला पैसा कुठं जात आहे? अशा रूढी परंपरेमध्ये आणि अंधश्रद्धेमुळे सगळा कमवलेला पैसा कुठं जात आहे? महात्मा फुलेंनी 250 वर्षापूर्वी सांगितले की तुम्ही सगळे कुणबी, माळी, साळी, कोळी हे सगळे कामधंदे करता आणि कुणाला देता? बामणाला देता. जन्म झाल्यापासून मेल्यानंतर आणि मेल्यानंतर जो आपण करतो दुसरा नंतर 10वा दिवस का असेल जे असेल तो, म्हणजे मेल्यानंतर सुद्धा तुमची सुटका नाही. अशा प्रकारे बाबासाहेबांनी एका गावामध्ये काय केलेलं आहे? 2 तुकडे केलेले आहेत आणि अतिशय सुंदर जीवन आपल्याला बौद्ध धम्माचं दिलेलं आहे. आणि म्हणून बुद्धाच्या सानिध्यात जे जे आले ते काय झालेले आहेत? अजरामर झालेले आहेत. आणि मग श्रावस्तीमध्ये अशीच एक अस्पृश्य कन्या होती. म्हणजे हा संदर्भ यासाठी जोडत आहे मी की अस्पृश्य समाजातली एक किसा गौतमी, तिचं जुनं नाव वेगळं होतं, तिचं नाव तिस्सा होतं. तिस्सा गौतमी म्हणायची. म्हणजे तिच्या आईवडिलांनी नाव तिचं तिस्सा ठेवलं होतं. परंतु ती अंगकाठीने अतिशय क्रूश असल्यामुळं, अतिशय बारीक असल्यामुळं तिचं नाव काय केलं? तिचं नाव तिला म्हणजे आपण म्हणतो ना टोपण नाव, तिला एखाद्या माणसाला ओळखल्या जातो की एखादा माणूस कसा ओळखला जातो? त्याच्या अंगकाठीमुळं. अनंत अंबानी कशामुळं ओळखला जातो? त्याला चालता येत नाही, बरोबर. अशा प्रकारचे माणसं ओळखले जातात. म्हणजे कोणी आज जर फेसबुकवर पाहिलं आणि त्याला जर कोणी हे केलं तर आपल्याला लक्षात येतं की त्याला अनेक या समस्याला तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून तिस्स गौतमी जरी तिचं नाव असलं तरी तिला तिच्या अंगकाठीमुळं, अतिशय क्रूश होती ती, हडकुळी होती, आपल्या मातृभाषेमध्ये जर बोलायचं तर अतिशय ती किडकिडीत होती. आणि म्हणून तिला तिस्स गौतमीऐवजी काय म्हणायचे? किसा गौतमी. किसा म्हणजे क्रूश, क्रूश आपण म्हणतो ना क्रूश, पालीमध्ये तिला किसा म्हणतात. तर ही अस्पृश्य समाजामध्ये जन्मलेली, जन्मानुजन्मी आपण आता 50-60 वर्षापूर्वी आपण अस्पृश्यता भोगलेली आहे. त्या काळामध्ये कशा प्रकारचे असेल आपण अनुभवू शकतो. पण मग अशाच एका ह्याच्यामध्ये एका सृष्टीचा मुलगा तिच्यावर काय होतो? तिला आवडते, त्याला ते आवडते आणि समाजाच्या विरोधामध्ये जाऊन सुद्धा तो सृष्टीचा मुलगा काय करतो? तिच्याशी लग्न करतो. आता एकतर गरीब आहे ती मुलगी, एक तर अस्पृश्य आहे, तरी आपल्या मुलाचं सुख म्हणून त्या सुनेला स्वीकारतात. पण फक्त समाजापुरतं स्वीकारतात. बाबा ठीक आहे, आता तुला आम्ही स्वीकारतो. पण एकदा का सून घरामध्ये आली की आजकालच्या सासू मला करतात का माहीत नाही, मला माहीत नाही. आजकालच्या सुना करतात का? आजकालच्या सुना करतात. ते काही का असेल ना, सासूनं जाच केला काय आणि सुनेनं जाच केला काय? जाच हा महिलांनीच केलेला आहे. जाच कोण करतो? महिलाच महिलांचा करतात. म्हणून कृपा करून तुम्ही जर आई आपण जे म्हणतो आई आणि मुलगी, भगिनी अशा पद्धतीनं आपण जर राहिलं तर हे सगळे जे ताणतणाव आहेत, जाच आहे आपण म्हणतो ते होतं. आणि म्हणून जरी मुलाच्या खातर ते लग्न झालं, अस्पृश्य समाजातली होती, गरीब होती, दरिद्री होती, सगळं होतं, पण आता मुलाच्या प्रेमाखातर त्यांनी आणलं आणि मग तिचा जाच सुरू झाला. बौद्ध समाजानं या सगळ्या मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये राहिलं पाहिजे. सासू असेल तर ही माझी मुलगी, अरे मला हे कळत नाही, तुमच्या ज्या मुलानं ज्या मुलीवर प्रेम केलं तिचा तुम्ही जाच करताय. अरे तुमचा सगळा मुलगा तिला जीव लावतो, तुम्ही तिला जीव लावायचं सोडून तुम्ही काय करता? तुम्ही त्रास देता. मुलगा कुणाचा आहे? मुलगा आपला आहे. सुनाला त्रास दिल्यानंतर त्रास कुणाला होईल? मुलाला होईल. म्हणजे हे साधं सूत्र आपल्या भगिनींना कळत नाही. आई कुणाची आहे? माझ्या नवऱ्याची आई आहे. माझ्या नवऱ्याला म्हणजे माझ्या नवऱ्याच्या आईला मी बोलले, त्रास दिला, जाच केला, कुणाला त्रास होईल? माझ्या नवऱ्याला होईल. म्हणजे हे साधे जीवनाचे सूत्र आहेत बघा. हे सूत्र आपण काय झालं? विसरून गेलो.
बुद्धानं प्राणी मात्रावर मैत्री करण्यास सांगितली. आपण आपल्या मुलाच्या बायकोवर सुद्धा प्रेम करायला तयार नाही. आपण आपल्या नवऱ्याच्या आईवर प्रेम करायला तयार नाही. जावयानं सासऱ्याला मारलं अशा बातम्या वाचतो का नाही आपण? वाचतो का नाही असं? किंवा मेहुण्यानं मेहुल्याला मारलं. म्हणजे हे जे नातं आहे हे नातं आपण निर्माण केलेलं आहे बघा. हे रक्ताचे नाते नाहीत, पण रक्ताच्या नात्यापेक्षा सर्वश्रेष्ठ नातं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कोणतं? प्रेमाचं आहे, मैत्रीचं आहे. आणि आज रक्ताचे नाते पण नाते राहिले नाहीत. कोण भाऊ कुणाचा भाऊ राहिला नाही. माझं खोटं असेल तर मला वर्ग झाल्यानंतर विचारा की तुम्ही असं कसं म्हणता. भाऊ भावाचा राहिला नाही, मुलगा बापाचा राहिला नाही. इतकं मोठं अतिशय मोठं काय झालेलं आहे वातावरण. का झालं? कारण इथं बुद्धाला आपण स्वीकारलं नाही. बुद्धाला आपण स्वीकारलं नाही. आपण कुणाला स्वीकारलं? आपल्या पुढं अतिशय मोठे आदर्श निर्माण केले टी व्हीच्या माध्यमातून. काय केलं? दुर्योधन आणि अर्जुनाचं युद्ध दाखवलं का नाही? आणि म्हणून हे जे अतिशय मोठं आपल्या समोर उभा केलेलं आहे की भावाभावामध्ये भांडणं झाले पाहिजेत, अशा प्रकारचं काय केलं? आपल्या पुढं आदर्श निर्माण केले. आणि म्हणून आज आपण पश्चिम बंगालमध्ये जे झालं हे का झालं? आपण आपल्या मुलांना शिक्षण देत नाही. नैतिकतेचं शिक्षण जे घरातून मिळालं पाहिजे, जे समाजातून आपल्याला नैतिकतेचं शिक्षण दिलं पाहिजे. शिलाचरण आपण जे सातत्यानं म्हणतो, त्रिशरण पंचशील हे या मानवी जीवनाचं अधिष्ठान आहे बघा. दोन माणसामध्ये उचित संबंध जर आपल्याला प्रस्थापित करायचे असतील तर पंचशील त्याचा काय अविभाज्य घटक आहे. आणि म्हणून हे सगळं अनैतिक वातावरण जे सुरू आहे त्याच्या पाठीमागं लोकांनी बुद्धाला स्वीकारलेलं नाही. विचारांच्या पातळीवर आणि आचारांच्या पातळीवर बुद्धाला न स्वीकारल्यामुळं काय झालं? भारताचं आजचं जे चित्र आपल्याला दिसतं ते चित्र अतिशय भेसूर आहे. घरामध्ये तसंच आहे आणि बाहेर तसंच आहे. आणि म्हणून मराठी टी व्ही मागच्या 10 वर्षापूर्वी आपण ज्या हिंदी सिरियलमध्ये बघत होतो, भगिनींनो आणि भावांनो, 10 वर्षापूर्वी आपण जे हिंदी सिरियलमध्ये टी व्हीवर बघत होतो, सोनी चॅनल असेल किंवा स्टार जे काही चॅनल असेल, आज आपल्याला मराठी सिरियलमध्ये तेच दाखवत आहेत. एकाच घरामध्ये 2-2 बायका सांभाळण्याचं काय कारण नाही त्या माणसाचं. एक लग्न झालेले असते आणि एक अशीच ठेवलेली असते. कशासाठी ठेवायचं? रोज भांडण करतो. तुम्ही सिरियल बघता का नाही महिलांनो आणि भगिनींनो? बघता का नाही सिरियल तुम्ही? सांगा हो का नाही? नाही बघत? नाही बघत? झी मराठीवर ते सुरू आहे, स्टार माझावर ते सुरू आहे, कलर मराठीवर ते सुरू आहे. यांचं आपण काय करू? सगळं ज्या म्हटल्या ना आम्ही टी व्ही बघत नाही त्यांचं आपण काय करू? त्यांचं स्वागत करू आपण. ही चांगली गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे. आणि मग ही अशी सर्वसामान्य समाजातली मुलगी श्रेष्ठीच्या घरी गेली. तिचा जाच सुरू झाला बघा. ननंद आहे. ननंद प्रत्येक सिरियलमध्ये ननंद आहे बघा, प्रत्येक सिरियलमध्ये. अरे बाबा, नवऱ्याचं घर सोडून तो इथं कशाला राहतो? कशाला राहते? तर हे सुरू झालं आपलं. हे किस्सा गौतमीचा किस्सा चालू आहे. किस्सा गौतमीच्या काळामध्येच घडलं का? हे नाही, आता ते सुरू आहे. कारण त्या काळामध्ये मानवी मन जसं होतं तसं आजही तसंच आहे. मनामध्ये काही बदल झाला नाही, मन तसंच आहे. आणि मग तिला टोचून बोलणं असेल, तिला टाकून बोलणं असेल, तिला प्रत्येक वेळेला अशा प्रकारे तिचा जाच करणं सुरू झालं. तिचं जीवन अतिशय असह्य झालं कृषा गौतमीचं, किस्सा गौतमीचं. तिला वाटलं अस्पृश्य समाजातली मी आयुष्यभर दरिद्रीमध्ये राहिलेली, चांगल्या घरामध्ये आले, सुखासीन घरामध्ये आले, काही सुख मिळेल. पण जे घरामध्ये सुख होतं तिच्या आईवडिलांच्या घरामध्ये, ते मानसिक सुख असेल किंवा सगळ्याच बाबतीचं सुख असेल, ते त्या श्रीमंताच्या घरामध्ये सापडलं नाही.
आणि मग ह्याच्यामध्ये भर पडली बघा, म्हणजे मी वर्तमान काळामध्ये सुद्धा त्याचा समाचार घेत असतो. त्याच्यामध्ये अशी भर पडली की किसा गौतमी कृश असल्यामुळं किंवा तिचं काय असेल ते तिला मूल व्हायला अडचण निर्माण झाली. 1 वर्ष गेलं, 2रं वर्ष गेलं, 3रं वर्ष झालं, तिला मूल काही होऊ नाही लागलं. आणि लग्न झाल्या पहिल्या वर्षी तरी मूल झालं पाहिजे ही सगळ्यांचीच अपेक्षा असते. अशामुळं काय झालं, तिच्या जाचामध्ये, तिच्या अत्याचारामध्ये तिच्या सासू ननंद ज्या कोणी असतील त्या अतिशय मोठ्या काय करू लागल्या, प्रत्येक वेळी तिला टोचून बोलू लागल्या. पांढऱ्या पायाची वगैरे आपण बरेच शब्द आहेत, विशिष्ट एरियामध्ये पांढऱ्या पायाची आहे, हे असंच आहे तसंच आहे. तर अशा प्रकारे त्या किसा गौतमीला काय करणं, अतिशय तिला जाच करणं सुरू झालं. बंधू आणि भगिनीनो, हे आपण आणि आपण पण लक्षात ठेवलं. मातृत्वाला अतिशय मोठं स्थान दिलेलं आहे, हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे एखाद्या महिलेला मातृत्व लाभलं तरच ती स्त्री आहे, अशा प्रकारची संस्कृती भारतामध्ये अनेक वर्षापासून, म्हणजे वैदिक समाजानं जे इथं निर्माण केलेलं आहे त्या समाजानं मातृत्व हे देवता समजलेली. आणि जिला मुलगा झाला नाही तिला काय समजलेलं आहे, तिला अशुभ मानलेलं आहे. तिला कुठल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेत नाहीत, शुभ कार्यामध्ये तिला कुठं सहभागी करून घेत नाहीत. ही संस्कृती आपल्याला काय करायची आहे, नष्ट करायची आहे. आणि कधी नष्ट होईल, आपण ज्यावेळी बुद्धाला स्वीकारू, बुद्धाच्या धम्माचं पालन करू, बुद्धांच्या विचारांचं आचरण आपण आपल्या घरामध्ये करू. आणि म्हणून मातृत्व हे निसर्गानं प्रत्येकाला दिलेलं आहे, पण ते प्रत्येकालाच लाभतं असं नाही. आणि म्हणून निसर्ग आपल्याला जे देईल आपण ते स्वीकारलं पाहिजे का नाही. निसर्गानं जे दिलं, मातृत्व कोण दिलेलं नाही, निसर्गानं दिलेलं आहे. पण एखाद्या भगिनीला ते जर मिळालं नाही तर तिच्या पाठीमागं आपण खंबीरपणे थांबलं पाहिजे. सावित्रीबाई फुलेंचा आपला आदर्श आपल्यासमोर, आपल्याला खूप लांब जाण्याची गरज नाही. सावित्रीबाईंना मूल झालं नाही आणि म्हणून अनेकांनी तिला टीका केली, अनेकांनी तिच्यावर जाच केला, अनेकांनी तिला त्रास दिला, पण ती बाई डगमगली नाही. आणि म्हणून का डगमगली नाही, तिचा नवरा तिच्या पाठीमागं खंबीरपणे उभा होता. आणि म्हणून आपल्या समाजाच्या स्त्रियामध्ये कोणी असे असेल जिला मूल होत नाही, जी निपुत्रिक आहे, निसर्गानं तिला ते मातृत्व दिलं नाही, तिच्या पाठीमागं आपल्याला काय करता आलं पाहिजे, खंबीरपणे उभा राहता आलं पाहिजे. कारण आपण विचारांचे वारस आहोत, बुद्धाच्या विचाराचे वारस आहोत, महात्मा फुलेंच्या विचाराचे वारस आहोत. आणि बाबासाहेबांनी अतिशय मोठं घटनेमध्ये दिलेलं आहे, स्त्री पुरुष ही समान लोक आहेत. आणि म्हणून हिला निपुत्रक असल्यामुळं तिला पुन्हा जाच वाढला. आणि अशा सगळ्या त्रासामध्ये तिचं जीवन नरकतुल्य झालं किसा गौतमीचं. आणि अशा या नरकतुल्य जीवन जगता जगता एखादा दिवसामध्ये काय होईल, एखादा पाऊस असा उन्हाळ्याचा दिवस असावा अतिशय मोठं, मरुथलामध्ये एखादा पावसाची तिरीप यावी आणि अतिशय धो पाऊस पडावा. अशा प्रकारच्या तिच्या जीवनामध्ये काय झालं, आनंदाचा क्षण आला, इंद्रधनुष्य तिच्या जीवनामध्ये आलं आणि तिला दिवस गेले आणि सगळ्या घरामध्ये आनंद उत्सव सुरू झाला. किसा गौतमी गरोदर राहिली, किसा गौतमी गरोदर राहिली. आणि मग ते श्रेष्ठीच होते. आणि मग तिचं सगळं जो जाच होता तो कमी झाला. बघा, किसा गौतमीची जी अतिशय मोठी एकुलता एक मुलगा मेल्यानंतर, मृत पावल्यानंतर कशासाठी अवस्था झाली तिची, इतकी का झाली, हे तिचा इतिहास आपल्याला बघता आला पाहिजे. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय. आणि मग इंद्रधनुष्य तिच्या जीवनामध्ये आला आणि मग अतिशय सुंदर बाळ तिला जन्माला आलं. आणि त्या बाळाच्या आगमनानं सगळेच, मग सासू असेल, ननंद असेल, बाकीचे सगळे असतील, सगळे आनंदित झाले. बारसं झालं, सगळं झालं. मुलगा पालतं पडायचा, रांगू लागला, रांगायचा तो धुडूधुड चालू लागला. आणि चालता चालता काय झालं, घरातल्या अंगणामध्येच चमकणारा काळा नाग काय झाला, तिला त्या मुलाला येऊन काय झाला, तो चावला.
आणि इलाज करू करूपर्यंत तो किसा गौतमीचा मुलगा काय झाला, मरण पावला. अतिशय मोठं दुःख झालं, पण हिचं मन स्वीकारायला तयार नाही. किसा गौतमीचं मन स्वीकारायला तयार, अरे ज्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये आनंद झाला, ज्या बाळामुळं माझे हिंतेचे दिवस गेले, माझे जाचाचे दिवस निघून गेले, ते बाळ आता काय झालेलं आहे, निधन झालं, ते मृतपाय झालं, हे ती आता स्वीकारायला तयार नाही, ही सत्यता स्वीकारायला तयार नाही. आणि मग टाहो फोडला, तिनं टाहो फोडला. अरे माझ्या मुलाला कोणीतरी वाचवा रे, अरे माझ्या मुलाला कोणीतरी वाचवा. सगळं गाव जमा झालं, सगळे घरातले जमा झाले, वैद्य आले, वैद्याने उपचार केला, पण सगळे वैद्य काय म्हटले, किसा आता हा बाळ जो आहे ना तुझ्या हाताला येणार नाही, तुझा बाळ आता काय झालेला आहे, हे जग सोडून गेलेलं आहे. लग्नाच्या नंतरचा जाच आणि बाळ झाल्यानंतरचा जो आनंदाचा क्षण आहे, आनंदाचे जे दिवस आहेत, ते पुन्हा तिच्या डोळ्यासमोर दिसू लागले की अनेक कष्टानंतर, अनेक उपासतापासानंतर, अनेक प्रयत्नानंतर हे जे बाळ निर्माण झालं, ज्या बाळामुळं माझ्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आले, तो बाळ आता काय झालेला आहे, ती स्वीकारायला तयार नाही. आणि मग तिनं टाहो फोडला, सगळं गाव जमा झाले, वैद्य बोलवले, सगळ्या वैद्यांनी सांगितलं की किसा आता हा बाळ काय झालेला आहे, निघून गेले. आणि मग ते बाळाला घेते, इकडं जा तिकडं जा, कुठं मिळेल का, या बाळाला जिवंत करणारा कोणी मिळेल का, अशा सगळ्या वातावरणामध्ये ती दारोदार फिरू लागली. प्रत्येकजण सांगू लागलं की किसा असं काही वेड्यासारखं करू नको, मेलेलं कोणी व्यक्ती परत आलेलं नाही या जगामध्ये, पण तिचं मन स्वीकारणार. ती म्हणत होती की ते बाळ मेलेलंच नाही, ते फक्त दंशानं काय झालेलं आहे, बेशुद्ध झालेलं आहे. मातेचा विश्वास आपल्या मुलावर कधी बसत नाही, त्यानं तिकडून लाख करून बघा आईचं हृदय कसं असतं, त्याने तिकडं लाख काही करू द्या, आणि कोणी सांगितलं की तुमचा मुलगा असं असं करत आहे, आईचा विश्वास बसतो का, आईचा विश्वास बसत नाही. आईचं प्रेम असं आहे की त्याने काही जरी लांडाला बड्या तिकडं करून आला तरी तिला काय वाटतो, माझा मुलगा सभ्य आहे. आईचं प्रेम असतं बाळांनो, हे ध्यानात ठेवा. हे लहान लहान बाळं आलीत आता आपल्यावर. आणि मग दारोदार हिंडू लागले की माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला. वैद्य आणि सगळे वैद्य आले, सगळे जिकडं तिकडं, सगळ्या गावभरामध्ये बातमीच पसरली. प्रत्येकाने सांगितलं, पण ती काय ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती, ऐकण्याच्या स्थितीमध्ये नव्हती. अगदी तिचे म्हणजे सर्वस्व हरवल्यासारखी अवस्था निर्माण झाली. मग आपल्यापैकी एखादा शहाणा म्हणतो, बाई असं काही करू नको. आपल्या श्रावस्तीमध्ये एक महाभैषज्य आलेले आहेत, महावैद्य आलेले आहेत. त्याच्याकडे जाऊन बघ काय होतं का. श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये भगवान गौतम बुद्ध बसलेले आहेत बघा, भिक्षूच्या समुदायासमोर. आणि मग तशीच ती जाते आणि बुद्धापुढं बाळाला टाकते, बुद्धाच्या चरणावर, की भगवंता या असं असं झालेलं आहे, माझ्या बाळाला सर्पानं दंश केलेला आहे आणि हा बेहोश झालेला आहे. भगवंतानं पाहिलं, किसा काय झालेलं आहे, तुझं बाळ आता परत येणार नाही, तुझं बाळ आता परत येणार नाही. आता काय झालेलं आहे ते, आता ते मृतप्राय झालेलं आहे. पण या सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही महाभैषज्य आहे, तुम्ही लोकांना जिवंत करता, तुम्ही जीवनाच्या लोकांमध्ये मृतपाय समाजामध्ये काय करता, प्राण फुंकता, माझ्या बाळामध्ये पण प्राण फुंका. आणि मग हे सगळं झालं. भगवान म्हणतात, बुद्ध म्हणतात की किसा तुझ्या बाळाला मी जिवंत करतो. जिवंत करतो म्हटल्या ही काय झाली, ही जी अतिशय मोठी बेभान झाली होती ती भानावर आली बघा.
बाळाला जिवंत करतो करतो म्हटल्या काय झाली, ती भानावर आली आणि मग लगेच उठली चटकन. पण एक आट आहे माझी. काय आट आहे? चिमूटभर काय कर, मोहरीचे दाणे घेऊन ये. मोहरीचे दाणे घेऊन ये फक्त. उत्तर भारतामध्ये आज तुम्ही गेला त्या काळामध्ये जिकडं तिकडं काय दिसतं, मोहरीचे पिकं दिसतात. पिवळे जर्द सगळे जिकडं तिकडं रेल्वेतून आपण ज्यावेळेस पाहतो तर जिकडं तिकडं मोहरीचे शेती दिसतात. प्रत्येक घरामध्ये मोहरी असते. सरसो के दाणे म्हणतात त्याला. हां, सरसोचं तेल. चटकन उठली आणि चिमूटभर आणायचं आहे, काय जास्त आणायचं नाही. आपण चहाची पत्ती टाकतो का नाही चिमूटभर, तेवढे आणायचे. पण किस्सा एक ध्यानात ठेव. काय ती एक ध्यानात आत ठेव, काय की ज्याच्या घरी कोणी अजून मेलेलं नाही त्याच्या घरातून चिमूटभर काय आण, मोहरीचे दाणे. इतकंच आहे ना. आणि मग त्या बाळाला घेऊन ती काय करते, पहिल्या घरामध्ये जाते. बुद्ध माझं असं असं झालेलं आहे बाळ. बुद्धानं काय केलेलं आहे, बुद्धानं मला सांगितलं की मला चिमूटभर मोहरी द्या. पण असं आहे, तुमच्या घरात कोणी मेलेलं नसा. वेडी का खोळी झाली तू? आमच्या दुःखावर तू जे आम्ही आत्ता दुःखावर जे आमचं हे आलेलं आहे, आपण जखमीवर हे आणतं ना, काही जखम आत्ता भरलेली आमच्या मागच्या आठवड्यामध्येच आमच्या घरातला मुलगा गेलेला आहे. पुढं जा आणि मग ती पुढच्या घरात जाते, तिसऱ्या घरात जाते, चौथ्या घरात जाते. प्रत्येक घरामध्ये तिला शिकवण दिली जाते. बुद्धानं काही शिकवण नाही दिली तिला. शिकवण तिला कोण दिली? समाजानं शिकवण दिली. बंधू आणि भगिनींनो, आपण इथं जे या वर्गाला येतो, केवळ शिकवण मी देतो असं आहे का? शिकवण केवळ रत्नध्वज देतात असं आहे का? शिकवण केवळ सत्यवीर देतात असं आहे का? तसं नाही. शिकवण कोण देतात? शिकवण तुम्ही आलेले जे लोक आहेत ते सुद्धा एकमेकाला शिकवण देतात. किस्सा, आमच्या घरामध्ये पोतभर मोहरी पडलेली आहे. तुझ्या बाळासाठी चिमूटभर काय पोतभर घेऊन जा. तुझा बाळ जिवंत आला तर त्या मोहरीची काही किंमत नाही. पण आमच्या घरामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वीच आमचे आजोबा गेलेले आहेत. दुसऱ्या घरी जाते. सगळं गाव श्रावस्तीमधले सगळे गल्ल्यानं गल्ल्या, बोळ्यानं बोळ्या म्हणते, सगळ्या घरामध्ये जाते. कुणी ना कुणी घरामध्ये मेलेला असतो. आणि मग तिच्या लक्षात येतं की इतके घरं मी सगळ्या उंबरटे झिजवले, पण प्रत्येक उंबरट्याच्या दरवाजातून एकच आवाज आला की आमच्या प्रत्येक घरामध्ये कुणी ना कुणी मेलेलं आहे. माझं केवळ एकट्याचं मूल गेलं नाही, प्रत्येकाचं कुणाचं तरी मूल गेलेलं आहे. समाजानं शिकवण दिली. किस्सा गौतमीला हे बंधू आणि भगिनी ध्यानात ठेवा. आणि म्हणून आपण समाजाशी जुडलेले पाहिजे. समाजापासून जो विभक्त राहिला त्याचं काय झालेलं आहे? त्याला अति मोठं दुःख भोगता आलेलं आहे. समाजाचे आपल्याला अतिशय मोठी उपकार असतात. समाजापासून आपण कुठंही तुटून राहता कामा नये. समाज आपल्याला अतिशय मोठा धीर देतो. समाज आपल्याला अतिशय मोठा आधार देतो. आणि म्हणून संघ आपण ज्याला म्हणतो, संघ, बुद्धानं जो संघ निर्माण केला हा एकमेकाला काय करतो? आधार देण्याचं काम करतो, धीर देण्याचं काम करतो. आणि मग किस्सा गौतमीला सगळं घर पाडता पाडता तिच्या लक्षात आलं. काय आलं? की प्रत्येक मातेचा मुलगा, तो लहान असेल, मोठा असेल किंवा म्हातारा असेल, तो काय झालेला आहे? मृत झालेला आहे. या जगामध्ये कुणी अजरामर झालेला नाही. आणि मग तिला दृष्टी प्राप्त होते. असं म्हणतात तिचे धर्मचक्षु उघडतात. बघा, धर्मचक्षु. धर्मचक्षु उघडणं अतिशय मोलाची गोष्ट आहे. या वर्गातून आपले काय होतात? या वर्गातून धर्मचक्षु उघडतात आपले. आपण एकत्र आलो तर आपले धर्मचक्षु उघडतील. घरात बसल्यावर तर मग आपलं राहाड गाडगा आहेच ते. घरात बसून कुणाचे धर्मचक्षु उघडलेले नाहीत आजपासून, म्हणजे बुद्धाच्या काळापासून, बुद्धाच्या पूर्वीपासून. बाबासाहेब बाहेर पडले म्हणून धर्मचक्षु उघडले.
गाडगे बाबा बाहेर पडले म्हणून धर्मचक्षु उघडले. महात्मा फुले घर सोडलं म्हणून धर्मचक्षु उघडले. बुद्ध बाहेर पडले म्हणून धर्मचक्षु. घरामध्ये राहू नका. घर आयुष्यभर आपल्यासाठी आहेच आहे, पण घरामध्येच राहिलो तर आपले धर्मचक्षु कधी उघडणार नाहीत. आपले चक्षु तिथंच राहतील. आणि म्हणून नवीन दृष्टी जर आपल्याला प्राप्त करायची असेल, नवं ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं. एखादी आई असते बघा, तू इथंच राहा, इथंच राहा. मुलगा मोठा होतो, 12वी झाला, त्याचा नंबर कुठेतरी लागला बेंगलोरला किंवा इकडं हैदराबादला. नको जाऊ, लांब आहे ते. अरे जाऊ दे त्याला, काही होणार नाही. तिथं माणसंच आहेत, फक्त तेलुगू बोलणारे आहेत. मुलांना रोखू नका. मुलांना काय करा, अहो बाबासाहेब अस्पृश्य समाजात कुठं जगलेला तो आंबावडे गावामध्ये मुलगा महाराचा कुठं गेला? न्यूयॉर्कमध्ये गेला. न्यूयॉर्कमध्ये गेला. भिवाच्या बापानं हे आकाश मोकळं करून दिलं की तुला कुठं जायचं तिकडं जा. आपल्या मुलांना आपण कधीही, आणि मुलांना म्हणजे केवळ मुलांना नाही, मुलींना सुद्धा अतिशय मोठं खंबीर बनवा आणि धैर्यवान बनवा. समाज आपल्याला काय करतो? दृष्टी देतो, सत्यता देतो, आपल्याला आधार देतो, धैर्य देतो. आणि हे तत्कालीन समाजानं किसा गौतमीला शिक्षा दिली की बाई, केवळ तुझं एकट्याचं बाळ मरण पावलं नाही, आमचंही मरण पावलेलं आहे. आणि मग तिला धर्मचक्षु उघडले. बुद्धाकडे जाता जाताच तिनं ते मुलगा काय केला? मुलगा त्या मधल्या वाटेमध्ये खड्डा केला आणि त्याला दफन केलं. आणि मग बुद्धाकडे किती धैर्य आलं. आणि मग बुद्धाकडे गेल्यानंतर, किसा गौतमी, किसा आली का तू? भगवान आले. तुम्ही मला जो संदेश दिला त्या संदेशाचं मला काय झालं? बोध झाला. जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. आणि या नश्वर जीवनाचा धर्मासाठी, सदाचरणासाठी आपण वापर केला पाहिजे. दुःख आपल्याला काय करतं? दुःख आपल्याला सगळं वाहून घेऊन जातं. दुःख इतकं मोठं मानवाचा अविभाज्य घटक आहे की आपल्याला काय करतं? आपलं सगळं अस्तित्व वाहून घेऊन जातं बघा. आणि मग ती बुद्धाकडे आली, भगवंताकडे खाली बसली. आणि मग किसा, हे असंच आहे जीवन, कसं आहे हे असंच आहे. आणि मग जीवन कसं आहे? भगवंताने ती गाथा म्हटली बघा. कोणती गाथा आहे? भगवंतानी, किसा गौतमी समोर बसलेली आहे, भिक्षू संघ आहे, आणि भगवंतानी ती गाथा म्हटलेली आहे. न संती पुत्ता तानाय न पिता. काय म्हटलेलं आहे? न संती पुत्ता तानाय न पिता नापी बांधवा. याचा अर्थ काय? ना पुत्र रक्षा करता है, ना पिता रक्षा करता है, न रिश्तेदार रक्षा करता है. न संती पुत्ता तानाय न पिता नापी बांधवा. बांधवा म्हणजे नातेवाईक, बंधू. अंत केनादी पन्नस नत्थी यातयु तानता. न पुत्र रक्षा कर सकते हैं, न पिता, न रिश्तेदार. जब मृत्यु पकड़ती है तो रिश्तेदार नहीं बचा सकते. अशी गाथा बुद्धानं काय केली? किसा गौतमीला. ज्यावेळेस मृत्यू होतो आणि बंधू आणि भगिनीनो, त्यावेळेस कुणी कुणाचं रक्षण करू शकत नाही. ना पिता पुत्राचं, ना पुत्र पित्याचं, ना नातेवाईक आपल्या नातेवाईकाचं. मग अशा या सगळ्या वातावरणामध्ये कसं करायचं? मृत्यू येणारच आहे. काय करायचं मग? बुद्धानं सांगितलं, या नश्वर जगामध्ये, या अनित्यतेच्या सगळ्या या जगामध्ये आपल्याला जेवढं काही जीवन लाभलेलं आहे, त्या जीवनामध्ये काय करायचं? सदाचाराचं आचरण करायचं. हे अतिशय बुद्धानं सांगितलेलं आहे बघा.
जीवन नश्वर आहे, कधी आपण मरायला टेकू, कधी जाऊ आपण, हे बुद्धानं सांगितलेलं आहे की जर तुमचं नश्वर जीवन असेल, कधी मरण येईल पुढच्या पावलाला हे आपल्याला सांगता येत नसेल, तर मग या अनित्यतामय जीवनाचा, या परिवर्तनशील जीवनाचा, या नश्वर जीवनामध्ये जीवन कसं जगायचं, तर जागृतीपूर्ण जीवन जगता आलं पाहिजे. सदाचारानं जागृती येते. शील समाधी प्रज्ञा आपण जे म्हणतो, शीलानं काय होते, आपली जागृती वाढते, आपली ध्यान साधना चांगली होते. आणि शील ज्याचं चांगलं आहे त्याची समाधी चांगली लागते, आणि ज्याची समाधी चांगली आहे त्याला काय होतं, त्याला धर्मचक्षु किंवा त्याला प्रज्ञा प्राप्त होते. आणि म्हणून अशा या अनित्यतेच्या जगामध्ये, अशा या नश्वर जगामध्ये क्षणोक्षणी आपल्या पाठीमागं काय थांबलेलं आहे, मृत्यू थांबलेला आहे. कधी येईल, बुद्धानं पण कोणाला सांगितलं नाही. बुद्धाला माहीत होतं की फक्त मला माघ पौर्णिमेला जायचं, एवढं बुद्धानं सांगितलं होतं, 3 महिन्यानंतर मी जाईल. आणि म्हणून अशा या भगवंतानी सर्वसामान्य माणसांना सांगितलं, सर्वसामान्य जनतेला सांगितलं की भल्या माणसा, पुढचा क्षण कसा येईल आपल्याला सांगता येत नाही. वाईट असेल का चांगला असेल, जीवनाचा असेल का मृत्यूचा असेल, पुढचा क्षण कुणाच्या हातामध्ये बांधलेला नाही. आणि मग पुढच्या क्षणाचा ज्याची बेभरोसा आहे, अशा क्षणिक जीवनामध्ये आपण कसं जगलं पाहिजे, सदाचारानं आपण जगलं पाहिजे. कुणाला वाईट बोलू नका, कुणाला कठोर बोलू नका, कुणाला शिवीगाळ करू नका, कुणाची निंदा चाडी करू नका. पण आपण काय करतो, आपण बुद्धाने जे सांगितलं ते न करता बुद्धाच्या विपरीत गोष्टी आपण करतो. निंदा चाडी करतो का नाही, हो का नाही, हो का नाही, खोटं बोलतो का नाही. म्हणजे बुद्धानं वाचेचे 4 शीलं दिलेत आपल्याला. किती शीलं दिलेले आहेत, 4 शीलं दिलेत. खोटं बोलणार नाही, निंदाजनक बोलणार नाही, कठोर बोलणार नाही, आणि व्यर्थ बडबड करणार नाही. हे 4 शीलं भगवंतांनी दिलेत. पण किती व्यर्थ बडबड करतो आपण, कुणाला त्याचा काही फायदा होत नाही अशा गोष्टी आपण जीवनामध्ये बडबड करतो. म्हणजे सकाळी त्या डालीतून कोंबडी बाहेर आली की काय करते, डालीमध्ये जाऊपर्यंत काय करते, ती दाणे टिपत असते. तसे काही काही माणसं उजाडलं ते काय करतात, व्यर्थ बडबड करत असतात. याचं जा त्याचं जा, हे कर ते कर ते कर, सगळं तसं करतात. आणि म्हणून बुद्धानं अतिशय चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत की जे बोलायचं ते सत्य बोला. सत्य माहीत नसेल तर शांत राहा. जे बोलायचं तोलून मोलून बोला. भगवंताचं आपण जर हे आचरण केलं ना तर आपल्या जीवनामध्ये दुःख येणार नाहीत. बघा, आपण म्हणतो ना की लय दुःखी आहे मी, माझ्या जीवनामध्ये खूप मोठा दुःखी आहे, असमाधानी आहे, मला अस्वस्थ वाटू लागलं, जीवनामध्ये निराशा आली. याचे कारण बाहेर नाहीत. कुठं कारण आहेत, मी काहीतरी वाईट केलं, मी कुणाचं वाईट चिंतन, मी कुणाला कठोर बोललो, कुणाची निंदा नालस्ती केली, कुणाचं तिकडं मजाक उडवला, कुणाचा विरोध केला, कुणाची चेष्टा केली. आणि म्हणून बुद्धानं अतिशय मोठा हा सिद्धांत सांगितला की मला जर काही जे आज असमाधान, दुःख, निराशा जीवनामध्ये होत असेल तर त्याला बाहेरचं कारण नाही. याला बाहेरचं कारण काय आहे नाही, याचं कारण मीच आहे. कारण माझं चित्त कसं आहे, माझं चित्त अस्थिर आहे. कोणी काही जरी बोललं तरी माझं चित्त काय होतं, अस्थिर होतं आणि मला दुःख होतं. आणि म्हणून त्या चित्ताला आपल्याला काय करता आलं पाहिजे, स्थिर करता आलं पाहिजे. किसा गौतमी अतिशय जी काही अस्थिर झाली होती, जीवनामध्ये अस्वस्थ झाली होती, डिप्रेशनमध्ये गेली होती, निराशाच्या गर्तेमध्ये गेलं होतं की जो बाळ मला माझ्या जीवनामध्ये सुख प्रदान केलं होतं, माझ्या सासू आणि ननंदेच्या आणि माझ्या घरच्या लोकांच्या जाचापासून ज्या मुलानं मला सुटका करून दिली होती, आता तो मूल नसेल तर पुन्हा माझ्या घरामध्ये माझं जात चालू होईल. या भीतीनं आणि या अतिशय मोठ्या चिंतेनं ती ग्रासली आणि बेफान झाली, बेहोश झाली. भगवंतानी तिला सांगितलं, काय सांगितलं, मी तुला उपदेश करणार नाही. उपदेश कोण करेल, ज्यांचा अनुभव आहे घराघरामध्ये मृत्यू झालेल्या लोकांचा, ते लोकच तुला काय करतील, संदेश देतील
की बाई तुझ्या एकट्याच्या घरामध्ये कोणी मेलेलं नाही, तर प्रत्येकाच्या घरामध्ये कोणीतरी मेलेलं आहे, या जीवनाचा तो सिद्धांत आहे. आता आपल्या दुसऱ्या गाथेकडे जाऊ आपण. दुसरी गाथा पटाचाराची. तुम्हाला ऐकायला आवडेल का तुम्ही या गरमीमुळं अस्वस्थ झालात? आवडेल ना पटाचाराची? मग आपलं काय होतं, हे दोन्ही गाथा एका विषयाच्या असल्यामुळं. पटाचारा अतिशय धनी श्रेष्ठीची मुलगी आहे बघा. श्रावस्तीमध्ये सगळ्यात श्रीमंत असलेला श्रेष्ठीची मुलगी पटाचारा आहे. 7 मजली तिचं घर आहे तिच्या बापाचं. घरामध्ये 2-3 आहेत. सच्चक नावाचा मुलगा आहे म्हणजे तिचा भाऊ पटाचारा, आणि आई वडील असे 4 जणच त्या 7 मजली इमारतीमध्ये राहत आहेत. अतिशय श्रीमंत माणूस. घरामध्ये नोकर चाकर आहेत, सगळे आहेत, सगळं आहे. मुलगी मोठी झाली, श्रीमंताची मुलगी अगदी ह्याच्यात वाढलेली, श्रीमंतीमध्ये, सगळ्या सुखामध्ये. तिचा बाप मग ते मुलीचे स्थळ बघू लागला. इकडं तिकडं जा, या श्रेष्ठीच्या घरी जा, त्या श्रेष्ठीच्या घरी सगळं स्थळ बघू लागला. पण हिच्या घरामध्ये जो सेवा करणारा तरणा एक मुलगा होता, वरून ती त्याला बघायची. म्हणजे तिचं राहणं कुठं होतं? 7व्या मजल्यावरती राहायची, कारण तिला लोकांचा संपर्क येऊ नये. आणि मग घरामध्ये लाकूड तोडणारा एक अतिशय मोठा एक तरुण होता. लाकूड तोडायचा, सगळे मजबूतीचे कामं करायचा, वजन उचलायचा. तिचं लक्ष त्या मुलावर गेलं बघा. येतं का ध्यानामध्ये? बापानं माझ्या मुलीवर कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून तिला 7व्या मजल्यावर ठेवलं, आणि तिचं लक्ष कुठं गेलं? लाकूड तोडणाऱ्या तरुणावर गेलं. बाप लग्नाची तयारी करू लागला, सगळे मोठे मोठे स्थळ बघू लागला, सगळे जिकडं तिकडं झालं, सगळं झालं. पण ही मुलगी त्या मुलासोबत गेली पळून. आईवडिलांना अतिशय दुःख झालं. या जीवनाच्या कथा आहेत. या बुद्ध काळातच झाल्यात का? बुद्ध काळात नाही, आता पण घडतात. बुद्धानं अशा कठीण प्रसंगामध्ये लोकांना उपदेश केला. बापानं अतिशय मोठं स्थळ पाहिलं, सगळं झालं. आता लग्नाची तयारी. पटाचारा त्या लाकूड तोडणाऱ्या मुलासोबत पळून गेली, लग्न केलं. श्रावस्तीच्या बाहेर, जंगलाच्या बाहेर राहू लागली. 7-8 महिने झाले गर्भ राहिला, आणि गर्भ राहिल्यानंतर मग तिला कुणाची आठवण आली? कुणाची आठवण येते? आई वडिलांची आठवण येते. सुरुवातीचे मजेत दिवस गेले, दोघं संसार करू लागले, नवरा बायको. पण गर्भ निर्माण झाल्यानंतर 7वा-8वा महिना सुरू झाला. आमच्या या घरामध्ये 2घंच आहोत आम्ही, कोणीतरी बाळण करणारा पाहिजे म्हणून आईची आठवण आली. नवऱ्याचं नाव प्रेम होतं. त्याचं जे लाकूड तोडा होता त्याचं नाव काय होतं? प्रेम होतं. मला आईची आठवण येत आहे, मला आईच्या घरी जाऊ दे, मला माहेरी जाऊ दे. आता हा जावे म्हणणारा जो प्रेम नावाचा जो तरुण आहे, तो जाऊ देईल का हो? आपण एवढं सगळं बंड करून घराच्या बाहेर पळून आलो, वर्ष झालं आता, आणि आता जाणं हे शोभा देणारं नाही. पण पटाचारानं हट्ट केला, आणि तो लाकूड तोडण्यासाठी जंगलामध्ये निघून गेला. आणि मग ती काय केलं, सगळं दरवाजा वगैरे लावला, कडी लावली, आणि शेजाऱ्याला सांगून गेली की मी माझ्या माहेरी चाललेली आहे. माहेरी जाताच काय झालं, मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाला एका ठिकाणी थांबली, आणि तिथंच बाळण झाली. ती जंगलामध्येच बाळ. तो प्रेम नावाचा तिचा नवरा आला, पाहिलं कुठे गेली, कडी लावलेली आहे. तिच्या शेजाऱ्याला सांगितलं की ती माहेरी गेली. त्या वाटेनं येता पाहिलं तर त्या जंगलामध्ये तिनं काय केलं आहे, बाळाला जन्म दिलेला आहे. आता कुठं जायचं, जन्म झाला म्हणून ती पुन्हा काय केली, पुन्हा त्या नवऱ्यानं ते 2 जण घरामध्ये आले. मूल वाढलं, दुसरा गर्भ राहिला बघा. तो साधारणतः एक वर्षाचा तो लहान मुलगा. आता दुसऱ्या बाळंताला तरी माहेरी जावं म्हणून पटाचारा म्हणे की पहिलं असं झालं, आता दुसरं तरी होईल म्हणून आपण 2घं जाऊया.
नवऱ्यानं पुन्हा दुसऱ्यांदा विरोध केला की नाही, आता आपण स्वबळानं हे सगळं केलं आहे ना, स्वबळ, आता आपल्याला कुणाच्या घरी जायची गरज नाही. पहिलं बाळंतन झालं, आता दुसरं आपण इथंच करू. त्यांनी विरोध केला आणि तो त्याच्या कामाला निघून गेला. पुन्हा तिनं हट्ट तसाच केला. कडी लावली. शेजारीला सांगितलं की मी ह्या छोट्या बाळाला घेऊन चालले, आणि जाता जाता पुन्हा तोच प्रसंग घडला. हे असे पावसाचे दिवस. बुद्धाने सांगितलं वर्षावास एका ठिकाणी राहा. पाणी पाऊस कधी लागेल, कधी झोडपेल, कधी नाल्याला पूर येईल, कधी वाहून जाल सांगता येत नाही. पण पटाचारा मात्र निघाली आईच्या ओढेनं, वडिलांच्या ओढानं निघाली. तसाच जंगलामध्ये पाऊस लागला. आणि मग तो पुन्हा तिचा नवरा आला, पाहायला कुठे गेली तर गेली तिच्या मागं आला. धावत धावत आला. पाऊस सुरू होता. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. आणि मग हा काय करा, आता इथंच बाळंत होईल म्हणून झाडाचे बांबू तोडण्यासाठी गेला. तिथंच काहीतरी आपल्याला काय करता येईल, पर्णकुटी तयार करता येईल म्हणून बांबू तोडू लागला. त्या बांबूच्या वेळूतून काय झाला, वेळुवनातून त्या बांबूच्या अतिशय मोठा काळा सर्प आला आणि त्यांनी काय केलं, त्याला दंश केला. दंश केल्या केल्या तो जागच्या जागी काय झाला, मरण पावला. काय झालं, बराच वेळचा माझा नवरा गेला, पर्णकुटी तयार करणार होता, मला हे सगळं लेकूर माझं भिजू लागलं. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये पाहू लागली. त्या सगळ्या धावपळीमध्ये तिला दुसरा काय झाला, दुसरा मुलाचा जन्म झाला. बघा, प्रसूती वेदना आपल्याला महिलांना अतिशय म्हणजे ते जन्मच असतो, दुसरा जन्म असतो. या सगळ्यामध्ये पाहते तिचं ते बाळ 1 वर्षाचं तर तिथंच आहे. दुसरं बाळ जन्माला आलेलं म्हणजे नवजात आभ्रक आपण ज्याला म्हणतो, ती शोधत फिरते. तर तिथं काय झालं, तो नवरा सर्पदंशाने तिथं काय झालेला आहे, मृत झालेला आहे. आता जन्म झाल्याच्या मुलाचा आनंद व्यक्त करावा का माझ्यासाठी जे माझं घर बनवणार होता हा माझा नवरा मेला, काय करावं त्या बाईनं. मृत्यूपेक्षा जीवन महत्त्वाचं असतं. काय असतं, मृत्यूपेक्षा जीवन महत्त्वाचं आहे. त्या नवऱ्याला तिथं सोडते आणि दोन्ही बाळाला घेऊन काय करते, चालायला लागते. चालता 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 येते, पाहते तर काय तिथं अतिशय मोठी अचिरवती नदी. अचिरवती नदी त्या पुराच्या पावसानं सगळे दुथडी वाहून जात आहे. काय करावं, पलीकडचं जायचं आहे, धो धो पाऊस पडत आहे. थोडा वाट पाहते, पाणी थोडंसं कमी होऊ लागलं. आणि मग तिला एक युक्ती सुचते की आपण हे जे 1 वर्षाचं बाळ आहे, 1 वर्षाचं बाळ इथं ठेवावं आणि ह्या छोट्या जे आता अर्भक आपण जे म्हणतो नुकतंच जन्मलेलं आहे त्याला आपण डोक्यावर घ्यावं आणि या नदीतून मार्ग काढावा. ती तशीच मार्ग काढत काढत वर जाते, दुसरीकडे जाते, दुसऱ्या काठावर. तिथं पालापाचोळा जवळ करते आणि तिथं काय करते, नवजात अर्भक ठेवते, सुरक्षित ठेवते. आणि पुन्हा दुसऱ्या बाळाला घेण्यासाठी पुन्हा नदीत येते. काय घडलं आता, नवजात अर्भक आपल्याला माहीत आहे खूप बाळ, माझं स्वतःचं बाळ पाहिलं अतिशय छोटं असतं ते, म्हणजे या 2 उंजळीमध्ये सुद्धा बसत नाही. बरोबर आहे का नाही, नवजात अर्भक जे असतं ना या 2 उंजळीमध्ये सुद्धा बसत नाही, इतकं छोटं असतं ते. घार आली आणि घार त्याला काय करू लागली, टोचा मारू लागली. ही भर रस्त्यामध्ये आली, भर म्हणजे त्या अचिरवती नदीच्या मध्य प्रवाहामध्ये आली. इकडं 1 वर्षाचं बाळ आहे आणि तिकडं काय आत्ता जन्म झालेला 4-5 तासापूर्वी जन्म झाला. आणि मग त्या घारीला हकलण्यासाठी ती काय करू लागली, टाळ्या वाजवावं लागली, ओरडू लागली. आईचा आवाज आहे ते 1 वर्षाचा मुलगा म्हणतो की मला ही बोलवत आहे का काय, कारण हातवारे करू लागली. ती हातवारे कोणासाठी करू लागली, त्या घारीला मारण्यासाठी, हकलण्यासाठी. आणि मग प्रसंग घडला, हातवारे करू लागली. त्या मुलाला वाटलं माझी आई मला बोलू लागली. ते पाण्यामध्ये येऊ लागलं. पाण्यामध्ये येता येता प्रवाहामध्ये ते गेलं आणि इकडं काय केलं, दुसऱ्या क्षणाला त्या अभ्रकाला घारीनं उचललं. दोन्हीच्या दोन्ही मुलं काय झाले,
क्षणामध्ये नश्वर अतिशय जीवन कसं आहे, नश्वर आहे, अनित्य आहे. टाहो फोडला, काय झालं, नवरा मेला, दोन माझे जीवाचे माझ्या अंग गेले. अशा सगळ्यामध्ये अतिशय मोठी ती काय झाली, विक्षिप्त झाली, पाण्याच्या बाहेर आली. आणि पाण्याच्या बाहेर आल्यानंतर आता इथून जवळ श्रावस्ती आहे. आईवडिलाकडे जावं म्हणून ती श्रावस्तीचा वाट धरू लागली. रात्रभर चालत 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 आली. सकाळ झाली. एक गृहस्थ भेटला. बाई कुठं चालली तू अशी, एवढ्या मोठ्या रात्री पावसामध्ये रात्रभर? तिनंच किस्सा सांगितला, असं असं झालेलं आहे. मी इथल्या श्रेष्ठीची मुलगी आहे, पटाचारा. माझे आईवडील कसे आहेत? तो गृहस्थ काय म्हणतो बघा, मुली तुला माहीत नाही का ते तुझ्या आईवडिलांचं काय झालं? रात्रभर पावसानं तुझी 7 मजली इमारत काय झाली, घराचं सगळं 7 मजली इमारत पडली आणि त्याच्यामध्ये तुझे आईवडील आणि भाऊसुद्धा काय झाला, मरण पावलेला आहे. अशा अतिशय मोठ्या दुःखाच्या डोंगरा म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळावा तशा प्रकारे पटाचाराच्या दुःखाचा अंत झाला नाही. नवरा गेला, 2 मुलं गेले, आईवडील आणि भाऊ गेले. आणि मग तिच्या दुःखाचा पारावर नाही. अतिशय मोठी वेडीपिशी झाली. अंगावरचे वस्त्र तिचे गेले. श्रावस्तीमध्ये गेली, लोक दगड मारू लागली, जे जिला ओळखत नसतात. लहान मुलं तुमच्यासारखे दगड मारू लागली. अशा वेडीपिशी अवस्थेमध्ये शेवटी ती चालत चालत कुठं आली, श्रावस्तीच्या बुद्धविहारामध्ये, म्हणजे जेतवन बुद्धविहारामध्ये. आनंदा हिच्या अंगावर वस्त्र टाकायचे आणि मग आनंदानं वस्त्र टाकलं. मुली काय झालेलं आहे, हे सगळं असं झालेलं आहे. आणि म्हणून अशा दुःखद प्रसंगामध्ये आता बुद्धानं काय करावं बघा. बुद्धानं एकच शब्द उच्चारला, मुली भानावर ये. काय उच्चारलं? मुली भानावर ये. इतक्या या एक शब्दानं पटाचारा भानावर आली. स्वतःचं अंग चोरून घेतलं तिनं. इतक्या वेळ काय होती ती, इतक्या वेळ ती बेहोशीमध्ये होते. दुःखाच्या अतिरेकामध्ये इतके तिचं स्वतःचं अंगावर वस्त्र नसल्याचं तिला भान नव्हतं. पण मुली भानावर ये म्हटल्या ती भानावर आली, अंग चोरून घेतलं आणि मग आनंदानं काय केलं, आनंदानं तिला ते वस्त्र चिवर टाकलं, लपेटून घेतलं सगळं. पटाचारा जीवन असंच आहे. कसं जीवन आहे? अतिशय सुखामध्ये वाढलेली मुलगी आहे बघा. 7 मजली इमारतीमध्ये राहायचे, शेवटच्या इमारतीमध्ये इतकं सगळं वैभव असताना सुद्धा जीवनामध्ये इतकं मोठं दुःख आलं. पटाचाराची अतिशय मोठी कथा आहे. आणि म्हणून स्वतःला आपण अतिशय श्रीमंत समजू असू, माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे खूप संपत्ती आहे, माझ्याकडे खूप माणसं आहेत, माझे भाऊ आहेत, माझे सगळे मोठे मोठे आहेत, अशा भ्रमामध्ये राहू नका. अशा भ्रमामध्ये राहू नका. पटाचाराकडे सगळं होतं. भाऊ होता, आईवडील होते, प्रचंड संपत्ती होती, मुलं होते, सगळं होतं. पण इतका मोठा निसर्गाचा हा क्षणाचा अनुभव आहे, इतकी मोठी प्रकृती आहे की कधी काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून स्वतःला जे मिळाले ना ते अतिशय मोठं अलौकिक असतं. आपल्या जीवनामध्ये जे मिळालं ते अलौकिक आहे, ते लोकोत्तर आहे. आपल्याला त्याचा काय करू नका, त्याला दूर लोटू नका. आपल्याला जे जीवन लाभले ना हे अतिशय मौलिक आहे, त्याचा अवेअर करू नका. 2 डोळे निसर्गाने दिलेत. अनेक जगामध्ये लोक आहेत ज्यांना डोळे नाहीत. आपल्याला डोळे आहेत का नाही? हो का नाही? अनेक लोक आहेत ज्यांना 2 पाय नाहीत. आपल्याला पाय आहेत का नाही? अनेक लोक असे आहेत ज्यांना 2 हात नाहीत. आपल्याला हात आहेत का नाही? जगामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना हात पण नाही दोन्ही आणि 2 पाय पण नाहीत. केवळ धडावर लोक जीवन जगतात.
आपल्याला स्वतःचं घर आहे, जरी ते छपराचं असेल आणि पत्र्याचं असेल तरी ते आपलं स्वतःचं घर आहे. राबराब राहून आपण 12 तास राबराब राबतो, पण जमिनीला टेकण्यासाठी जी आपल्याला पाठीची गरज असते, म्हणजे आपल्याला जी आरामाची गरज असते, ती पाठ टेकण्यासाठी आपलं स्वतःचं 6x6चं जरी असेल, 10x10चं घर असलं तरी आपल्यासाठी ते काय असतं, जगातल्या सगळ्या सुखापेक्षा ते महत्त्वाचे आपलं सुख असतं. आणि म्हणून आपल्याला जे मिळालं ना ते अतिशय मोठं आहे अशा भावनेने आपण राहिलं पाहिजे. जे मिळालं ते अतिशय मोठं लौकिक आहे, पण मनुष्य त्याच्यामध्ये राहत नाही. मनुष्य म्हणतो माझ्याकडे काहीच नाही. सगळ्याला वाटतं का नाही माझ्याकडे काहीच नाही म्हणतो? वाटतं का नाही? हो का नाही? तुम्हाला असं वाटतं का नाही? वाटतं माझ्या, अरे सगळंच आहे तुमच्याकडे. आणि म्हणून अशा संतुष्टी समाधानामध्ये आपल्याला जगता आलं तर आपण सुखामध्ये राहू शकतो. सुख कुठं बाहेर नाही, आपल्या मनामध्ये आहे. आणि मग ती भानावर आली, आणि भानावर आल्यानंतर मग बुद्धानंच त्याला गाथा म्हणते बघा. कोणती गाथा आहे? तंग पुत्त पशु सम्मतं, तंग पुत्त पशु सम्मतं, व्यासत्त मनसंग नरंग, सुत्त गामंग महोगो, मच्चू आदाय गच्छन्ति. तंग पुत्त पशु मत्तनंग म्हणजे पुत्र आणि पशु यामध्ये आसक्त चित्त मनुष्य को मृत्यु की ओर वैसे ही ले जाती है जैसे सोए हुए गाव को बाढ़ ले जाती है. याचा अर्थ असा आहे की मनुष्य मात्रानं, आता त्या काळामध्ये पशु आणि पुत्र ही 2 संपत्ती मानली जायची. बुद्धाच्या काळामध्ये मनुष्याची संपत्ती काय? पुत्र, कमवते पुत्र, आणि पशु म्हणजे त्याची संपत्ती सगळी कशी, ही 2च वस्तू संपत्ती होत्या. म्हणून संपत्तीचा अतिशय मोठा विषय. त्या काळामध्ये 10-10, 12-12 मुलं व्हायची बघा. जुन्या काळामध्ये ती संपत्ती मानली जायची. किती मुलं आहेत म्हणजे सहज विचारायचे किती मुलं आहेत. एखादा अतिशय मोठा अभिमानानं सांगायचं मला 10 मुलं आहेत, 10 मुलं आहेत. आणि 10 मुलं म्हटल्यानंतर लोकांना असे अतिशय वाटायचं की 10 मुलं आहेत त्याला. किती संपत्ती आहे म्हणजे शेतीवाडी किती आहे, पशु किती आहेत, याच्यावरून लोकांची श्रीमंती ठरवली जायची. बुद्धाने ते सांगितलं. काय सांगितलं? जिसके पास पशु और पुत्र है इसको संपत्ति समझता है और इसमें वो क्या रहता है, मग्न रहता है. पशु और पुत्र में मग्न रहने वाला व्यक्ति उसको वैसे ही बहा ले जाती है जैसे सोए हुए गांव को बाढ़ बहा ले जाती है. म्हणजे जो म्हणतो ना की माझा पुत्र आहे, माझे पुत्र आहेत, माझी संपत्ती आहे, माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे तेवढं आहे, माझ्याकडे असं आहे, माझं तसं आहे, असा जो म्हणतो, अशा अजागृत माणसाला दुःख तसंच वाहून घेऊन जातं जसं एखाद्या नदीला पूर यावा आणि त्या पुरामध्ये गावच्या गाव काय करावं, वाहून जावं. तशा प्रकारे मनुष्याला काय करतं, दुःख वाहून घेऊन जातं. पटाचारामध्ये अतिशय मोठं काय होतं, वडिलांच्या संपत्तीवर अतिशय मोठं काय होता, गर्व होता की मी श्रीमंताची मुलगी आहे. 7 मजली माझ्या बापाची इमारत आहे. माझ्या बापासारखा या श्रावस्तीमध्ये कोणी श्रीमंत माणूस नाही.
शेवटी तिचं अतिशय मोठं दुःखदांत झाला. तिच्या सगळं भौतिक जे काही सुख आपण म्हणतो, संपत्ती गेली, पैसा गेला, मुलं गेले, नवरा गेला, आईवडील गेलो, सगळं सगळं. पण बुद्ध म्हणतात खरी संपत्ती ही नाही. संपत्ती कोणती आहे? तुमच्या चित्ताचं रक्षण करणं. आणि अनेक प्रसंग जीवनामध्ये आले तरी चित्ताला अतिशय स्थिर राहणं ही खरी संपत्ती आहे. आणि म्हणून धैर्य राखणं ही खरी संपत्ती आहे. मनाला चंचलता असतील, अस्थिरता असतील, मनाला अतिशय मोठ्या ज्या वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्थिरता लाभणं, त्याच्यामध्ये धैर्य राखणं, त्याच्यामध्ये धीरोधत्त उभा राहणं ही खरी संपत्ती आहे. आणि म्हणून बुद्धाच्या या गाथा अतिशय मौलिक आहेत. बुद्धानं लोकांच्या जनमानसांच्या मनाचा अभ्यास केला की कुठल्या व्यक्तीला कशा प्रकारचं आता संदेश द्यायचा आहे, कुठल्या प्रकारे कशी त्यांना शिकवण द्यायची आहे. किसा गौतमीला लोकांनी धडा दिला. दुःख केवळ तुलाच नाही, दुःख या जगाचा अविभाज्य घटक आहे. सगळी संपत्ती आणि सगळं राज झाल्यानंतरसुद्धा तुझं चित्त हीच तुझी संपत्ती आहे. आपल्याला माहीत असेल बंधू आणि भगिनींनो, पटाचारा इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतरसुद्धा शेवटी काय झालं? दोघींची अवस्था बघा. बुद्धाच्या धम्मात त्या आल्या आणि बुद्धाच्या सानिध्यात राहून दोघींनी श्रोतापन्न अवस्था प्राप्त केली. भविष्यामध्ये पुढे धम्माचरण करता करता त्या दोघी अरहंत झाल्या. आणि पटाचारा आपल्याला माहीत असेल, पटाचारा भिक्षुनी आपण जे थेरी गाथा म्हणतो, थेरी गाथामध्ये 4थ्या नंबरवर कोण आहे? पटाचारा आहे. संघानुनायिका तिला म्हटलेलं आहे. 500 तिनं काय केलं? माझ्यासारख्या जेवढ्या पीडित आहेत, विधवा आहेत, परित्यक्त आहेत, किंवा दुःखानं अतिशय ग्रासलेल्या आहेत, अशा 500 महिलांचं तिने काय केलं? संघ निर्माण केला. ज्या ज्या महिला दुःखित आहेत, ज्या ज्या परित्यक्त आहेत, ज्या ज्या विधवा आहेत, ज्या ज्या दुःखानं पीडित आहेत, ज्याचा जाच होतो आणि ज्यांना बुद्धाच्या धम्मावर यायचं आहे, अशा सगळ्या महिलांना तिनंच गोळा केलं आणि संघामध्ये 4थं स्थान प्राप्त केलं आणि संघानुनायिका बनली. विनयधरा म्हणून ती काय झाली? बौद्ध साहित्यामध्ये प्रसिद्ध झाली. बुद्धानं पाहिलं की हे सगळं काय झालेलं आहे. किसा गौतमी इतकी मोठी सुखामध्ये असलेली, पटाचारा इतकी सुखामध्ये असली, यांची अंततः गती अशी का झाली? कश्यप बुद्धाच्या काळामध्ये दोघी कश्यप बुद्धाच्या भगिनी होत्या. कश्यप बुद्ध माहीत आहेत ना? कश्यप बुद्धाच्या काळामध्ये या दोन्ही कोण होत्या? कश्यप बुद्धाच्या बहिणी होत्या. असं असताना सुद्धा त्यांची दुर्दशा अशी का झाली? धम्मापासून जो माणूस दूर गेला त्यांची दुर्दशा होते बघा. सदाचारणापासून जो दूर गेला त्याची दुर्दशा होते. कश्यप बुद्धाच्या भगिनी दुःखाचा अतिरेक झाला. का झाला? धम्मापासून जो दूर गेला, सदाचारणापासून जो दूर गेला त्याचं काय झालेलं आहे? दुर्दशा झालेली आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, अशा या 2 महान अशा ज्या दुःखामध्ये व्यापलेल्या होत्या, बुद्धाच्या सानिध्यात आल्या, दुःखमुक्त झाल्या. आणि केवळ स्वतः दुःखमुक्त नाही तर अनेक भगिनींना, अनेक महिलांना त्यांनी काय केलं? दुःखमुक्त केलं आणि अरहंत पदाची प्राप्ती करून बुद्धाच्या संघामध्ये, आणि आज 2568 वर्ष झाले बुद्धाच्या धम्मामध्ये, ग्रंथामध्ये, साहित्यामध्ये या 2 कशा आहेत? अजरामर आहेत. या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमस्कार.